मित्रांनो, आपण सगळेच पळतोय. कुणी पैशासाठी पळतंय, कुणी प्रेमासाठी पळतंय, तर कुणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी पळतंय. पण या पळण्याच्या शर्यतीत आपण इतके आंधळे झालोय की आयुष्यातली काही कडू सत्य आपण सोयीस्करपणे विसरून गेलोय. आज मी तुम्हाला या जीवन प्रवासातली 5 अशी कडू सत्य सांगणार आहे, जी ऐकायला खूप वाईट वाटतील, मनाला लागतील, पण ती सत्य आहेत. जर आज तुम्ही हे सत्य स्वीकारलं नाही तर लिहून ठेवा. उद्या आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीच उरणार नाही. शांतपणे ऐका आणि विचार करा, यातलं तुमचं कुठलं चुकतंय. पहिलं सत्य. मित्रांनो, आजच्या जगात लोकांना तुमची नाही, तुमच्या खिशाची आणि तुमच्या पदाची किंमत असते. खूप कडू आहे, पण हेच खरंय. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला विचारतील, भाऊ तू कसा आहेस? ज्या दिवशी तुमचा खिसा रिकामा होईल ना, त्या दिवशी तुमचा फोन उचलायला सुद्धा लोक 10 वेळा विचार करतील. आपण म्हणतो ना, हा माझा जिवलग मित्र आहे, हा माझ्यासाठी जीव देईल. मित्रांनो, भावाभावातली भांडणं पैशावरून कोर्टात जातात. तिथे मित्राचा काय भरोसा? पैशानं सगळं काही विकत घेता येत नाही हे खरंय, पण पैसा नसेल तर साधी इज्जत सुद्धा कुणी देत नाही. म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही. लोकांमागे पळण्यापेक्षा स्वतःच्या करिअर आणि कष्टावर फोकस करा. लोक आपोआप तुमच्या मागे पडतील. दुसरं आणि सगळ्यात काळजाला भिडणारं सत्य. तुमचे आई वडील म्हातारे होत आहेत. मित्रांनो, आपण आपल्या जगात, मित्रांमध्ये, नोकरीत इतके बिझी झालोय की आपण विसरून गेलोय की ज्यांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं त्यांचे हात आता थरथरायला लागलेत. त्यांच्या डोळ्यांवरचा चष्मा जाड झालाय आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुते आल्यात. तुम्ही आज म्हणताय उद्या वेळ देईन, परवा गावी जाईन, पुढच्या महिन्यात आईला साडी घेईन. मित्रांनो, तो उद्या कधीच येत नाही. बापाचा खिसा फाटका असला तरी त्यानं तुमची स्वप्न कधीच फाटू दिली नाहीत. स्वतः उन्हाचे चटके खाल्ले, पण तुम्हाला कायम सावलीत ठेवलं. आज त्यांना तुमच्या पैशाची गरज नाहीये, त्यांना गरज आहे ती तुमच्या 5 मिनिटांच्या वेळेची. त्यांच्यासोबत बसा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, कारण ज्या दिवशी ते या जगातून जातील ना, त्या दिवशी करोडो रुपये देऊनही तुम्हाला तो स्पर्श परत मिळणार नाही. हे सत्य आजच डोक्यात कोरून ठेवा. तिसरं सत्य. मित्रांनो, कोणताही चमत्कार तुम्हाला वाचवायला येणार नाही. सध्या जिकडे तिकडे नुसती भोंदूगिरी सुरू आहे. हजारो लोक रांगा लावून कुठल्या तरी बाबाच्या दरबारात जात आहेत. कुणाला नोकरी हवी आहे तर कुणाला रातोरात श्रीमंत व्हायचंय. पण एक कडवं सत्य सांगतो, जगाच्या पाठीवर असा कोणताही गंडा दोरा किंवा चमत्कार नाही जो तुमचं नशीब एका रात्री बदलेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून रक्ताचं पाणी करत नाही ना, तोपर्यंत साक्षात देवही तुमचं नशीब बदलू शकत नाही. खरा देव कुठल्या तंबूच्या दरबारात नाहीये, तर तो तुमच्या कष्टात आणि घामात दडलेला आहे. अंधश्रद्धेच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला शिका, कारण कुणाच्या तरी दरबारात चमत्कार चालत असतीलही, पण नियतीच्या दरबारात फक्त आणि फक्त कर्माचाच हिशोब होतो. चौथं सत्य. जगात कोणीही इतकं बिझी नसतं. सगळा खेळ हा प्राधान्याचा आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, सॉरी यार, मी खूप बिझी होतो म्हणून कॉल नाही उचलला, किंवा सॉरी मला वेळच मिळाला नाही. मित्रांनो, हे सगळं खोटं आहे. जर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खरोखर महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तिच्या सर्वात व्यस्त दिवसातूनही तुमच्यासाठी वेळ काढेल. आणि जर तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे नसाल तर ते रिकामे असले तरी तुम्हाला बिझी असल्याचंच सांगतील. त्यामुळे अशा लोकांच्या मागे धावणं थांबवा ज्यांना तुमची किंमत नाही. जिथे तुमची किंमत 0 आहे तिथे स्वतःचा स्वाभिमान विकून उभे राहू नका. स्वतःच्या आयुष्याला प्रायोरिटी द्यायला शिका. आणि 5वं अंतिम सत्य. या जगात तुम्ही एकटेच आला आहात आणि तुम्हाला एकट्यालाच जायचं आहे. मित्रांनो, संकट आल्यावर कुणीही तुमच्या जागी उभं राहणार नाही. दुःख तुमचं असेल तर रडावंही तुम्हालाच लागेल आणि डोळे पुसून पुन्हा उभंही तुम्हालाच राहावं लागेल. लोक फक्त सल्ला देतील, साथ कुणीच देणार नाही. म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणत्याही वादळात तुम्ही डगमगणार नाही. जीवनात दुःख आणि संकट तर येतच राहतील, पण त्याच गोष्टीतून आपल्याला आनंदाचे क्षण शोधायचेत आणि आपलं हे आयुष्य खंबीरपणे जगायचंय. मित्रांनो, या 5 पैकी कोणतं कडू सत्य तुम्हाला सर्वात जास्त पटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला नक्की शेअर करा.